नमस्कार मित्रांनो, माझे नाव गणेश ठाकरे आणि आज आमच्या ब्लॉगिंगचा हा म्हणजे 300 जे आम्ही 365 दिवसाचं एक ब्लॉगिंग चॅलेंज घेतलेला आहे. त्याचा हाच एक 7वा दिवस आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला एक नवीन विषय सांगणार आहोत, की आम्ही हे ब्लॉगिंग सुरू करण्यामागे सगळ्यात मोठा आमचा हेतू कोणता आहे आणि ब्लॉगिंग सुरू करून आम्हाला काय करायचं आहे. सर्वात पहिले तर एक सोशल मीडियाशी जुळण्याची इच्छा खूप पहिल्यापासून आहे माझी. त्यामधून कसं आहे, आमचं जे गाव आहे, आमचं गाव म्हणजे आमचे जे गाव आहे ते तालुक्यापासून ते 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इतक्या जवळ असून आमच्या गावाला त्या गोष्टीचा फायदा कोणताच भेटत नाही. फायदा भेटते, पण तो फक्त नावापुरता. आता आमचा सध्या एक अंजनगावहून दहेगावला येण्यासाठी 4 किलोमीटरचा रोड आहे आणि दहीगावहून खिरपाणी गरजदारी जाण्यासाठी एक 3-4 किलोमीटरचा हा आणखी एक रोड आहे. तर हा एक 2006 मध्ये त्याचं बांधकाम झालं होतं आणि बांधकाम झाल्यानंतर आजपर्यंत रोड चांगला तर म्हणता येत नाही, पण टिकला. मग त्यावर दुरुस्ती, मुरुम टाकणे किंवा काही त्यावर खूप ॲक्सिडेंट पण झाले आणि त्यावर त्यांनी खूप रस्ते बांधले. कुठं काय केलं. पावसाळ्यात तर अशी त्या रोडची एवढी खराब अवस्था होते, की पाहणारा हा विचारच करून जाते हा रोड आहे, की अजून काही असं म्हणजे टेकडं-टाकडं जातात पूर्ण त्याच्यात. कमीत कमी आम्ही ह्या वर्षी माझ्याजवळ होतं समजा ते पण कमीत कमी 1 ते 1.5 फुटाचा गड्डा हा म्हणजे जे आमच्या गावात जवळ शेत आहे एका जणाचं म्हणजे कथे बंधू म्हणून आहेत. कथे बंधूच्या वावरापुढे एक वावर आहे. त्या वावराजवळ जो सुद्धा नवीन पूल बांधला होता, त्या पुलाजवळ 1 ते 1.5 फुटाचे गड्डे होते. म्हणजे आम्ही जेव्हा म्हणजे आमच्या गावातून कोणता पेशंट किंवा कोणची शाळेची गाडी किंवा कोणताही लोक सुद्धा जातो म्हटलं, तर तिथं जाण्याची आहे, गाडी जाते पण कमीत कमी एक रिस्क घेऊन जावं लागते. आता हाच जो रोड आहे, म्हणजे जिथं सध्या आता एक त्यांनी मागच्या वर्षी पूल बांधला. तर तिथे माझ्या मित्राचा म्हणजे माझ्या जवळच्याच मित्राचा ॲक्सिडेंट झाला होता. त्याचा कमरेचा बॉल सरकून गेला होता तिथून. आम्हीच त्याला एक दवाखान्यात नेलं होतं. पण सगळ्यात मोठा विषय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या गावातून जर कोणतंही बिमार पडलं किंवा काही झालं, कोणतंही इमर्जन्सी काम असलं, तर अंजनगावला जायला 4 किलोमीटरच्या मानानं जास्तीत जास्त फोर व्हीलरला 10 मिनिट लागायला पाहिजे. 10 मिनिट. सहसा आपण हा ॲव्हरेज टाईम पकडला 10 मिनिट. पण तिथे जायला आम्हाला अर्धा तास लागते अंजनगावले. त्याचं सगळ्यात मोठं कारण कसं आहे माहिती आहे का? की आमची जी एक स्थानिक प्रशासन संस्था आहे, म्हणजे जे स्थानिक लेव्हलवर जे लोक काम करतात किंवा जे अधिकारी काम करतात, जे राजकीय नेते काम करतात किंवा ज्या राजकीय म्हणजे जे राजकारणात सध्या ॲक्टिव्ह आहेत किंवा जे सक्रिय आहेत, ते लोक काम करतात. ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. त्यांचं फक्त एकाचीकडे लक्ष असते, ते म्हणजे फक्त इलेक्शन. इलेक्शन, इलेक्शन, इलेक्शन. बाकी त्या लोकांचं गोष्ट लक्ष कुठंच नाही आहे. ह्या गोष्टीने कसं समजते, की लोकांना फक्त इलेक्शन आणि इलेक्शनशिवाय दुसरं काही समजून नाही राहिलं. फक्त लोकांना एवढं दिसते, की हा इकडे चालला, तो तिकडे चालला. त्याच्याशिवाय लोकांना काही दिसून नाही राहिलं. आज जर हिशोब पकडला तर हा म्हणजे माझ्या भावाचं मागच्या वर्षी 15 मेला लग्न झालं होतं. तर 15 मेला लग्न झालं होतं तेव्हा त्याच्या लग्नाच्या वेळेस आमच्या गावाच्या रोडचं बांधकाम चालू होतं. म्हणजे मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये. तर आता जर सध्या जर तुम्ही त्या रोडजवळ गेले, तर तुम्हाला असं वाटेल की हा रोड कमीत कमी 10 वर्ष जुना आहे. तिथे एवढे गड्डे पडलेले आहेत. त्याच्यावर आमच्या गावातल्या लोकांना कंप्लेंट केल्या किंवा जे काही केलं असेल त्याचं सध्या मला माहिती नाही आहे. पण त्याच्यावर कशी सुधारणा झाली नाही. आणि त्याच्यावर आमचं म्हणजे आपण कुठूनही पकडलं तर ह्या रोडच्या मागे फक्त कमिशन खाण्याचा एक प्रयत्न असते कोणतंही. आता हा आमचा एक रोड आहे. ह्या रोडचे 3 टप्पे पडलेले आहेत. 2 की 3 टप्पे आहेत. त्यामध्ये 2 ते 3 वेळा काम होते. आता एक आज जर पकडलं तर मागच्या वर्षी एक टप्पा झाला. आता त्याच्यात एक नवीन टप्पा येईल पुढचा. म्हणजे जिल्हा परिषद 2 की 3 टप्प्यात काम करते. तर तिसऱ्या टप्प्यात काम केल्यावर अ, म्हणजे जो मागच्या वर्षी जो टप्पा केला तो खराब होऊन जाईल आणि आता ह्या वर्षी एक नवीन करतील. हा पुढच्या वर्षी खराब होऊन जाईल. त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यात काम करतील. म्हणजे हा रोड मरेपर्यंत चालूच राहील. म्हणजे फक्त फायदा कोणाचा? कॉन्ट्रॅक्टरचा फायदा. कॉन्ट्रॅक्टर आणि राजनीतीचा फायदा. बाकी त्यात फायदा कोणताही दिसत नाही. म्हणजे एक समजलं की फक्त पैसे खायचे धंदे एक लोक त्यामधून करत आहेत. बाकी लोक कोणती गोष्ट करून नाही राहिले.
सध्या मी तुम्हाला माझा ॲड्रेस सांगतो. मी महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये दहीगावरच्या गावात राहतो. माझं नाव गणेश ठाकरे. मी 6 ते 7 वर्षापासून एक इंटरनेट कॅफेवरतो चालवतो. आणि आज सकाळी माझ्या दुकानातच विषय निघाला होता, की ह्या गोष्टीवर कोणी बोलत कोण नाही. कोण की लोकच पुढे यायला तयार नाहीत. फक्त तिथे एकच काम चालते. आता कमीत कमी रोड बांधायसाठी मला समजते तेवढं मी जेवढं माझ्या डोळ्यात पाहिलं आहे, जे मोठे-मोठे हायवे म्हणतात तिथं. कमीत कमी जमिनीत 1 ते 2-2-2.5 फूट काहीतरी खोदतात. त्यातून सर्व माहिती काढतात, त्यात मटेरियल भरतात. त्याच्यानंतर त्यावर हे रोडचं काम होते. पण आमच्याकडे तसं नाही आहे. डायरेक्ट वेगळा विषय आहे. सर्वात पहिले तर रोड झाडून टाकायचा आणि त्याच्यावर रोड टाकून द्यायचं, संपलं काम. झाला रोड तयार. पैसे खाऊन टाकले. 10 लाख येतात, 4 लाखाचं काम होते. आणि 4 लाखाचं काम झाल्यावर हा पुढच्या वर्षी रोड तयारच बांधकाम तयार झाले. आणि त्याच्याकडे बघून लक्ष देते नाही. ह्या एवढ्या गोष्टीतून फक्त मला एकच सांगायचं आहे, की लोकांची म्हणजे असं गेलं वाटतं, की आपण समोर अमर आहोत. पण अमर कोणी नाही आहे. सर्वांनाच मरावं लागते. आज नाही मरावं लागेल, उद्या मरावं लागेल, उद्या नाही मरावं लागेल, कुठं ना कुठं मरावं लागेल. पापाची धंदे नका करू. पैसा हा म्हणजे हाताचा मेल आहे. आज कमावतो म्हटलं तर आजही राहते, उद्या संपून जाते, परवा अजून कमावता येते. पण एक लोकांचे जे हे असते मनात जे मन दुखवले जातात, ते खूप खराब विषय आहे. मन दुखवले गेलं पाहिजे कोणाचे. पण यातून सर्व सर्व एक लूट लोकांची होऊन राहिली. लोकांना वाटते की हा करून नाही राहिला, तो करून नाही राहिला. पण लोकच पुढे यायला तयार नाहीत त्या गोष्टीसाठी. कोणी पुढे येईन बोलीन, हे पण याच्यात पण लोक यायला तयार नाहीत. आता काय करायचं? हो, तुम्हाला उद्या मी तो रोड दाखवणार होतो तसा. आम्ही की त्या रोडची कोणची कंप्लेंट करणार नाही आहोत, की हा रोड बांधा हे करा. मी तर म्हणतो तो रोड अजून खराब झाला पाहिजे. कमीत कमी त्यात 2 ते 4 मुर्दे दबले पाहिजे. तेव्हा याला जाग येईल. तेव्हा असे रोड बांधतील. त्यात कमीत कमी 4-5 गाड्या तुटतील. ते म्हणलं तर आपणच ना बुडून जा. मीच जाता एखाद्या वेळेस मीच गड्ड्यात ना बुडून जाऊ द्या. रोड गड्ड्यात म्हणजे एवढा खोल गड्डा नाही. आपण एक हिशोब पकडला तर तिथून गाडी जायला एक विचार करते माणूस. असं एक रोड आहे. एवढंच रस्ता आहे. त्याचे असतात 4 बोटांचा म्हणजे अर्धा फूट रस्ता शिल्लक राहिला फक्त अर्धा फूट. अर्धा फुटाचा रस्ताही नाही आहे. एवढा खराब झाला की समजा जर तुम्ही आज जर एखादा नवीन टायर घेतला ना, तो टायर 6 महिने चालते. ही रोडची टायरची लाईफ खूप मोठी आहे, पण 6 महिने चालते. तुम्ही कितीही नवीन गाडी आणा, तर नवीन गाडी जशी असते आमच्या रोडवर बिना आवाजाची 3 महिने चालेल. 3 महिने झाले की त्या गाडीचा कोणतीही गाडी ना त्या गाडीचा डायरेक्टच काम निघून जाते. एवढा खराब रोड झाला. फक्त एवढंच म्हणणं आहे, की आमचे जे स्थानिक प्रशासन आहे, ते ह्या गोष्टीवर लक्ष द्यावं आणि आमच्या गावाचा रोड बांधून द्यावं. पण चांगला लेवल चांगला चांगलं कन्स्ट्रक्शन करा. पैसे खायची कामं कमी करा. आम्ही शिकेलो. आम्ही गळा नाही आम्हाला समजतं पण. आम्हाला समज ऑनलाईन पाहता येते. फक्त आमची सध्या म्हणजे कशी आमची फायनान्शियल कंडिशन एवढी चांगली नाही आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीत जाऊन तिथे पडू. कारण की आमच्या मागं आहेत. आमचा एक परिवार आहे किंवा आमचे सर्व काही आहे. त्यांना आम्ही ह्या गोष्टी जास्त पडत नाही. पण आज एक ते विषय पण एक खराब वाटते, की आपण काय करू राहिलो आपण? आपण कॉलमध्ये मारू राहिलो. आपण मत मारल्यावर त्या मताचा कोणाला फायदा होऊन राहिला काय? तिथे मग फक्त असं आहे चाललं. असंच झाल्यासारखं इथं होऊन राहिलं. तर त्याकडे आमच्या एक स्थानिक प्रशासनाने यावर लक्ष द्यावं. एवढीच माझी एक विनंती होती. धन्यवाद. आजचा हा ब्लॉग ह्याच विषयावर आहे आणि तुम्ही सर्वांनी हा जो माझा ब्लॉग आहे, हा सर्वांपर्यंत पोहोचवावा एवढीच माझी इच्छा आहे आणि यातूनच काहीतरी होईल अशी आमची थोडीशी आशा आहे. धन्यवाद. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा, की ह्यावर तुम्हाला काय वाटते? हे झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? की यातून तुमच्याकडचे कोणतेही एक जर कंप्लेंट असेल तर ते सोशल मीडियावर टाका. जेणेकरून सर्वांना माहिती होईल आणि त्यावर लोकं सक्रिय होतील आणि त्यामध्ये काहीतरी तेवढंच तिथे स्थानिक प्रशासन काहीतरी करेल. एवढीच फक्त माझी इच्छा आहे. धन्यवाद. नमस्कार. भेटूच एक एक लगेच एका नवीन व्हिडिओमध्ये.